मामा, बोल. मी लग्न करायचं ठरवलंय. हं? कुणाशी? आहे एक हुशार देखणा तरुण. अगं पण नाव तरी सांगशील की नाही त्याचं? तू ओळख? कुठे नोकरी करतो? नोकरी नाही करत, पण लाखो रुपयाची उलाढाल करतो. बँकेत कॅशियर आहे? स्वतःचा बिझनेस आहे, हाताशी गाडी आहे. टॅक्सी ड्रायव्हर आहे? परत चुकलास. आता आणखीन एकदाच प्रयत्न कर हं. त्याची की नाही मोठी जागा आहे. स्वयंपाक पाणी करायला नोकर चाकर सुद्धा आहेत. हॉटेलवाला. चूक. एक रट्टा देईन बघ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता एकदम सोपं करून सांगते. तो की नाही नुकताच अमेरिकेहून परत आलाय. अच्छा, म्हणजे माझ्या मालकाचा मुलगा नरेन? किती वेळ लावलास रे ओळखायला पण? म्हणजे तू नरेनशी लग्न करणार आहेस? कुठे? स्वप्नात? बघाच आता तू कुठे ते. भलती स्वप्न बघू नकोस पोरी. गरिबांची स्वप्न कधीच साकार होत नाहीत. असा विचार करतात ना, म्हणूनच लोक गरीब राहतात. नाही छकुले, स्वप्न ही शेवटी स्वप्नच राहतात. हे खोटं आहे मामा. माणसामध्ये जिद्द असली आणि जिद्दीच्या जोडीला श्रद्धा असली तर सर्व स्वप्न साकार होतात. अगं वेडे पोरी, हे तुझं स्वप्न कधीच साकार होणार नाहीये. कसं होत नाही बघते ना. म्हणजे तू करणार आहेस तरी काय? ते मी बोलून दाखवणार नाही, करूनच दाखवेन. अहो थांबा, अहो मला वाचवा, अहो थांबा, अहो मला वाचवा, वाचवा. काय झालं हो? माझ्या मागे गुंड लागलेत. कुठे आहेत? ते बघा. नाटकात बरा उघडतो. ही हू हू ए हाय हो हाव हम हा हा. बाई बाई अहो 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 बाई बाई कुणी हे काय रे नरेन? बिचारीच्या मागे गुंड लागले होते, त्यामुळे बेशुद्ध पडली ही बिचारी. हे काय काका, तुम्ही अद्याप इथेच घरी गेला नाहीत? तुझीच वाट बघत होतो, जेवण वाढून जाईल. नको, तुम्ही जा, रात्र खूप झाली आहे. हिचं काय करणार? गेस्ट रूम उघडी आहे का? नाही, चावी बाईसाहेबांकडे आहे. ठीक आहे, मी हिला माझ्याच रूम मध्ये झोपवतो. हा, आणि मी हॉलमध्ये झोपतो. नरेन, बेटा उठ. अरे सकाळ झाली, उठ आता. नरेन. सकाळी सकाळी बोंबलायला काय आलं? अहो नरेनच्या खोलीत एक बाई आहे. बाई आहे? बाई आमच्या काट्याचा चांगला समाचार करतो. कुठं आहे तो? पप्पा, काय हो? काय झालं? नरेन, हा प्रकार काय आहे? अरे ती बाई कोण आहे तुझ्या बेडरूम मध्ये? तिचा आणि तुझा संबंध काय? अमेरिकेत हेच शिकून आलास काय? नरेन, मी कधी खपून घेणार नाही, सांगून ठेवतो. थांबा, त्यांना काही बोलू नका.
यात त्यांचा काही दोष नाही. कोण ग तू? मी एक गरीब असहाय्य विधवा आहे. काल रात्री काही गुंड माझ्या मागे लागले होते. यांनीच मला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं. त्या प्रकारानंतर या बेशुद्ध पडल्या आणि त्यामुळे त्यांना मी इथं घेऊन आलो. तिला इथं कशाला आणलंस? मग काय त्यांना रस्त्यावरच सोडायचं होतं का? नाही तसं नाही, पण तिला तिच्या घरी पोहोचवायचं. कुठे राहतेस ग पोरी तू? मला घर नाही. हे गेल्यानंतर घराचं भाडं थकलं म्हणून घर मालकाने मला घरातून काढून टाकलं. अगं आई ग, तुम्ही काही काळजी करू नका, येते मी. मला वाचवल्याबद्दल धन्यवाद. अच्छा, येते. बरं, येते. अच्छा. अगं आई, पप्पा, डॉक्टरला फोन करा. नळकांडी कानाला लावा. हा हा. डिक्रीला मानसिक धक्क्यामुळे घेरी आली. तुम्ही जरा बाहेर जा, मी तिच्याशी वार्ता करते. चला चला. डिक्री, डिक्री, तुला काय झाला? डिक्रीला काय झालं? अरे, मारू का? नको, नाही, नाही, नको, नको, अरे वाचा. अरे, नको, 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 गणपती बाप्पा. अरे, अरे, कुठे फसलो रे मी? अरे देवा, देवा वाचवा रे मला. अरे वाचवा, मला पकडणार ही. कुठे फसलो? डेंजरस, व्हेरी डेंजरस. डिग्रीला मानसिक धक्का डोक्याला झालेला आहे. तिला डिस्टर्ब नाही करायचा, बाहेर सो नाही जाऊन द्यायचा. धोका आहे. हा, एक मिनिट. ही गोळी तिला द्या. मी जाते. अहो डॉक्टर हाँ, साहेब, हाँ, बोला. चांगल्या डॉक्टरला तुमची तब्येत दाखवा. हा, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. पाहिलं? ती बिचारी बरी होईपर्यंत मी तिला इथून जाऊ देणार नाही बाबा. छकुले, छकुले, हा काय पोरकटपणा चालवलायस तू? अगं, अशानं माझी नोकरी घालवशील तू. आता तुला नोकरी करायची गरजच काय? आता तुझी भाची या घराची मालकीण होणार. ढॅन्टढॅन. अरे 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 अरे, काय सांगावं आता या पोरीला? काही सांगू नकोस आणि काही बोलू नकोस. नुसती मजा बघ लांबून. तेच करावं लागणार आहे आता. पण मी काय सांगणार नाही तू माझी भाची आहेस म्हणून. नकोच सांगूस. ते आपण एकदम लग्नानंतरच जाहीर करूया. लग्नानंतर बाप जन्मी शक्य नाहीये ते. ए मामा, तू उगाच नाट लावू नकोस हं? हे बघ, नाट नाही, खरं तेच सांगतोय. तुझं नरेनची लग्न होणं शक्य नाही. पण का? का काय, साहेबांच्या मनात दुसरीच कोणीतरी आहे. कोण?